नमस्कार मंडळी, मी संजय काटे. संजय आश्र हा नवीन चॅनल आपल्या सर्वांसाठी आजपासून घेऊन येत आहे. घडामोडी घडतच असतात, त्यातून बातम्याही मिळत असतात. पण बातम्यामागील खरी बातमी, पडद्यामागची वस्तुस्थिती याचं विश्लेषण या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपण नेहमीप्रमाणे प्रेम देतच आला आहात, यापुढेही देतच राहताल, याबद्दल कुठलीही शंका नाही. माझ्या नव्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला विषय आपण घेऊन आलो आहे, कुकडी सहकारी साखर कारखाना वाचणार की खाजगीकरण होणार. मित्रांनो, श्रीगोंदा तालुक्यातील सहकाराचे जाळे राज्यभर चर्चेत आहे. 2 सहकारी साखर कारखाने, असंख्य सहकारी सेवा सोसायट्या आणि सहकारी संस्था यामधून श्रीगोंद्याचं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यातच काष्टी सहकारी सोसायटी ही राज्यातील नव्हे देशात गाजलेली सहकारी संस्था आहे. पूर्वीचा श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना म्हणजेच आजचा नागवडे सहकारी साखर कारखाना आणि दुसरा पूर्वीचा कुकडी सहकारी साखर कारखाना आणि आजचा कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना, हे 2 सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातलं अर्थकारण बऱ्यापैकी चालत होतं. आता खाजगीकरणाच्या माध्यमातून कारखानदारीचा शिरकाव झाला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी अगोदर देवदैठण येथे साईकृपा कारखाना काढला, नंतर त्याचं दुसरं युनिट हिरडगाव येथे सुरू केलं. परंतु काही कारणांनी हिरडगाव येथील कारखाना अडचणीत आला. आता तोच कारखाना गौरी शुगर या नावाने सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. हिरडगाव येथील जे कारखानदार आहेत बोत्रे, त्यांनीच आता देवदैठण येथीलही कारखाना चालवायला घेतला आहे. तो साजन शुगर या नावाने पूर्वी होता, आता त्यांच्या आधिपत्याखाली तो चालू होतोय. याच दरम्यान नागवडे सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु प्रश्न आता उपस्थित होतोय, कुकडी सहकारी साखर कारखान्याचं काय होणार. साधारण 22 वर्षांपूर्वी हा कारखाना चालू झाला. स्वर्गीय नेते कुंडलिकराव जगताप यांनी अतिशय संघर्षातून आणि त्यागातून या कारखान्याची उभारणी केली. स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून हा कारखाना माळरानावर उभा राहावा, कुकडी कार्यक्षेत्रातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्याच्या माध्यमातून गाळला जावा आणि त्यातून शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे मिळावेत, हा त्यामागचा हेतू होता. तात्यांनी अतिशय कष्टातून हा कारखाना उभा करताना सहकाऱ्यांची परिस्थिती, सहकाऱ्यांची साथ घेत अडचणी येतील तिथं तात्या पर्याय शोधून हा कारखाना उभारणी करीत होते. त्याकरता त्यांनी अनेक पक्षही बदलले. सत्तेतील पक्षात जाऊन त्यांनी कारखान्याच्या मंजुऱ्या आणल्या, कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रत्यक्ष सुरू केलाही कारखाना. कारखाना सुरू होताना त्यांचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात कार्यान्वितही होत होतं. परंतु गेल्या काही वर्षात या कारखान्याला घरघर लागले आहे. त्याची कारणे काय आहेत, कशी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. माजी आमदार आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राहुलदादा जगताप हे कारखाना चालू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत, ते थांबतायत अशातलाही भाग नाही. परंतु नेमक्या अडचणी काय आहेत आणि कारखान्याची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एकीकडे साई कृपाच्या जागेवर गौरी शुगर सुरू झाला आणि आज मित्रांनो महिन्याभरात या कारखान्याने 2 लाखापेक्षा जास्त गाळप केला आहे. 2 लाख टन ऊस गाळप केला जाणारा कारखाना निश्चितच चांगल्या पद्धतीने चालू आहे, यात कुठलंही वावगं नाही. त्या खालोखाल नागवडे कारखान्यानेही 3 आठवड्यात जवळपास त्यांनी आजची माहिती अशी आहे की ते 1,35,000 1,40,000 मेट्रिक टन गाळपाच्या जवळ आहेत. म्हणजे एकीकडे दोन्ही कारखाने चांगले चाललेत. देवदैठणचा कारखानाही सुरू होतोय, मग कुकडी साखर कारखाना अजून सुरू झालेला नाही.
मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले राहुल जगताप यांना आघाडीने डावललं. त्यांच्याऐवजी नागवडेंना संधी मिळाली. परंतु अपक्ष उमेदवारी करीत त्यांनी दंड थोपाटले. अर्थात बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांनी या नागवडे जगताप या द्वयींना आसमान दाखवत आमदारकी पदरात पाडली. एकीकडे होत असताना 2019ला जगताप हे कारखान्याची परिस्थिती चांगली नाही म्हणून आमदारकीपासून थांबले. आमदारकीची उमेदवारी त्यांनी विधानसभा लढली नाही. मग एकीकडे ती परिस्थिती असताना आजही कारखान्याची आर्थिक अवस्था अडचणीची असताना त्यांनी लढण्याचं धाडस केलं. त्यावेळेस त्यांना अपक्ष उमेदवारी करण्यात कोणाचा हातभार होता, काय होता, हा राजकीय भाग आला. परंतु कारखाना चालू व्हावा, कारखाना चांगला चालावा हा उद्देशही त्यामागे त्यांचा असावा असं जाणकारांचं मत आहे. परंतु सद्यस्थितीत कारखाना बंद आहे हे वास्तव आहे. गेल्या वर्षी कुकडी सहकारी साखर कारखान्यात कमी गाळप झालं, त्याच्यामुळं त्यांचा तोटा वाढला. यंदा जर कारखाना बंद राहिला तर हा तोटा 250 कोटीपर्यंत जाईल आणि ते न झेपणार आहे. कारखान्यावर सुमारे 450 कोटीच्या आसपास कर्जही आहे. या सगळ्या परिस्थितीत श्रीगोंद्यातील सहकारी साखर कारखानदारी मोडकळीस येऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे. राहुल जगताप यांनी आता शरद पवार या गटातून त्यांना निलंबित करण्यात आलं. ते आता राजकीयदृष्ट्या कुठेही नाहीत. परंतु त्यांनी सत्तेच्या माध्यमातून कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न चालवले असतील हे नाकारता येत नाही. आणि कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करावं, सत्तेत सहभागी व्हावं किंवा कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु कुकडी कारखाना हा महत्त्वाचा कारखाना आहे. तो त्याचे खाजगीकरण होऊ नये किंवा हे 2 कारखाने जसे बोत्रेंनी घेतले तसाच बोत्रेंचा प्रयत्न तो कारखाना मिळावा असाही व्यावहारिक असू शकतो किंवा दुसरा कोणाचाही असू शकतो. परंतु खाजगीकरण हे न परवडणारं आहे. सहकारी साखर कारखानदारी आहे म्हणून खाजगीकरण शेतकऱ्यांच्या शेतात येते. सहकारी जर कारखाने नसतील तर खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांना विचारणार नाहीत. हेही पुढचं भवितव्य लक्षात येत आहे. त्याच्यामुळे कुकडी सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे, तो चालला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे कष्टाचे मिळाले पाहिजेत. यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे की खाजगी कारखाने चांगले चालतात, सहकारी साखर कारखाने चांगले का चालत नाहीत? तर नागवडे सहकारी साखर कारखाना चांगला चालू आहे. दररोजचे 5,500 5,600 टन गाळप ते करतायत. याचा अर्थ नागवडे सहकारी साखर कारखान्यात त्यांची परिस्थिती चांगली आहे. कुकडी सहकारी साखर कारखान्याचे कामगारांचे पगार थकलेत, शेतकऱ्यांची काही देणी आहेत, हे सगळं मान्य आहे. तरीही कुकडी सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांचं सभासदांचं किंवा त्या क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी राहुल जगतापांनी कुठलाही पर्याय ठेवला तरी तो शेतकऱ्यांना सभासदांना मान्य होईल. परंतु सहकारी साखर कारखान्याची चळवळ ही टिकली पाहिजे, चालली पाहिजे. नमस्कार मित्रांनो.